नमस्कार. आज वसईविरा शहर महानगरपालिकेच्या सभागृहात 21 मुद्द्यावरती चर्चा करण्यात आली. 21 विषय घेऊन महासभेमध्ये विरोधी पक्षनेते आणि सत्ताधारी ह्यांच्यात भरपूर अशी चर्चा झाली. परंतु महापौरांनी सांगितलं की वसईविरा शहरातील जास्तीत जास्त लोकांनी आता श्वानाबद्दल भरपूर अशा कंप्लेंट केलेल्या आहेत आणि त्यांच्या कंप्लेंटवरती महानगरपालिकेने दखल घेण्याचं देखील ठरवलेलं आहे. त्याबद्दल बोलताना त्यांनी सांगितलं की अजून 2 निर्बीजीकरण केंद्र हे आता चालू केले जातील. त्यावरती विरोधी पक्षांनी देखील मुद्दे देखील मांडले. आता सत्ताधारी आणि विरोधक यांनी काय काय सांगितलेलं आहे ते आपण ऐकूया. काही श्वानांचे होते, कुत्र्यांच्या संबंधी होते, काही डम्पिंग ग्राउंड बद्दलचे होते, काही जो जुना कचरा पडलेला होता त्याबद्दलचे आहे, काही कर्मचाऱ्यांचे होते, काही अग्निशमन दलाचे कर्मचारी होते, त्यांचे उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाप्रमाणे कार्यवाही करायचं याबाबत होते, काही वृक्ष छाटणी संबंधीचे होते. असे वेगवेगळे विषय अत्यावश्यक होते ते आज घेतले. गेले महिनाभर हे श्वानप्रेमी आहेत किंवा ज्यांना त्रास होतो अशा विविध घटकाच्या लोकांशी आम्ही बैठका घेतलेल्या आहेत, आयुक्तांनी देखील घेतलेल्या आहेत. त्या 5 वर्षामध्ये प्रशासकीय राजवटीमध्ये बऱ्याचशा गोष्टी झाल्या नव्हत्या. आम्ही तो पाठपुरावा चालू केलेला आहे. आधी काय झालं आहे त्यापेक्षा आता काय करायला पाहिजे नागरिकांसाठी हा आमचा प्रयत्न आहे. आणि त्याच्यामध्ये जे भटके कुत्रे आहेत त्यांचं नसबंदी कशी करता येईल किंवा जे अग्रेसिव्ह कुत्रे होतात किंवा चावतात वगैरे अशांसाठी नेऊन त्यांना कसं ठेवता येईल, त्यांच्यासाठी कसं केंद्र स्थापन करता येईल ते आहे. त्याच्यानंतर जनावरांचे जे डॉक्टर हवे आहेत इकडे या विभागामध्ये का जे नाही मिळत तर त्यांची अपॉइंटमेंट कशी केली जाईल किंवा जनावरांचा दवाखाना कसा करता येईल असे वेगवेगळे विषय घेतलेले आहेत. कारण सर्व घटकांशी, प्राणीमित्रांशी, श्वानप्रेमींशी आम्ही याबाबत चर्चा केलेली होती. भारतभरातनं माहिती गोळा करून की बाबा काय काय उपाययोजना करायला पाहिजेत त्या पद्धतीने करण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे. अजून सर्वे करण्यासाठी काय एजन्सी नेमावी, कशा प्रकारे सर्वे करावा याबाबत अंदाजित कुत्र्यांची संख्या आता दिलेली आहे. परंतु प्रत्यक्षात त्यांची गणना कशी करायची, त्यांचं वॅक्सिनेशन कसं करायचं, त्यांच्यावर शस्त्रक्रिया कशा करायच्या याबद्दलची चर्चा झालेली आहे. त्याचप्रमाणे त्यांना मागे खाद्य कसं द्यायचे, शेवटी काही सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्स आहेत की कुत्र्यासंबंधी काय काय करायला हवं आहेत आणि त्या गाईडलाईनप्रमाणे महापालिका आता कार्य करत आहे. तर कुत्र्यांसंबंधीचा जो विषय आहे, जखमी कुत्रे आहेत त्यांना घेऊन जाणं, त्यांच्यावर ट्रीटमेंट करणं या सगळ्यासाठी एजन्सी नेमलेली आहे. आणि तिकडे प्राणीमित्र आहेत त्यांना मुभा दिलेली आहे की सकाळी आणि संध्याकाळी 1-1 तास ते जाऊन तिकडे निरीक्षण करू शकतात. तिकडे कॅमेरे लावलेले आहेत आणि अशा काही तक्रारी आपल्या असतील तर महापालिकेला आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे त्याच्यावर तत्काळ कारवाई करायला. आज MMRDAचा आम्ही पाठपुरावा चालू केलेला आहे का आपले रेल्वे ओव्हरब्रिज आहेत, त्याच्यानंतर रोड ओव्हरब्रिज आहेत, जंक्शनवर ब्रिज करायचे आहेत, हायवेपासून शहराकडे येणारे कॉन्क्रीटचे रस्ते आहेत, यासंबंधी आम्ही सर्वे करण्यापासून तर सगळ्या गोष्टी MMRDAला सहकार्य करत आहोत. त्याच्यात काही गोष्टींची पूर्तता करत आहोत. जिकडे जिकडे जमिनींचा प्रश्न आहे त्या जमीन मालकांशी बोलून त्यांच्या एनओस्या घेऊन आम्ही जमा करतोय. कारण शेवटी त्या गोष्टी होणं गरजेचं आहेत आणि त्याप्रमाणे वेगवेगळे विषय MMRDAकडे जे होते ते माननीय उपमुख्यमंत्री, माननीय मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून त्यांनी सांगितलेलं का तत्काळ कसे करता येतील त्यासाठी त्यांचा देखील पाठपुरावा चालू आहे. लोकनेते हितेंद्र ठाकूर गेले 3 दिवस त्यांच्याशी सतत संपर्कात असून त्या अनुषंगाने त्यांचे काही प्रतिनिधी काल परवा आले होते आणि त्यांची लोकनेते हितेंद्र ठाकूर यांच्याशी चर्चा झाली होती. आज आम्ही प्रत्यक्ष तिकडे गेलो. लोकनेते हितेंद्र ठाकूर यांच्या सांगण्यावरनं MMRDAमध्ये त्यासंबंधी चर्चा केलेली आहे. सतत त्याचा पाठपुरावा आम्ही रेग्युलर डे टू डे बेसवर चालू आहे आणि ज्या ज्या प्रकल्पामध्ये काही त्रुटी आहेत किंवा अडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी महापालिका तर झालीच परंतु खाजगी लेवलवर लोकनेते हितेंद्र ठाकूर हे सक्रिय झालेले आहेत. पावसाळा जवळ आलेला आहे, नालेसफाई अजून देखील बाकी आहे असं बोललं जाते, त्याबद्दल तुम्ही काय सांगा? पावसाळा जवळ आलेला आहे, नालेसफाई मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे. यापुढे फक्त पावसाळ्यापुरता नाही तर 12ही महिने नालेसफाई कशी राहील यासाठी आमचा प्रयत्न आहे. आम्ही स्वतः वैयक्तिक त्यामध्ये फिरलेलो आहोत, आयुक्त साहेब फिरलेले आहेत आणि याही पुढे आम्ही आता महापालिका मीटिंगमध्ये सांगितलेलं आहे
काही आहे पुढे आम्ही सर्व सदस्य एकत्र मिळून सर्व पक्षाचे ज्या विभागामध्ये असेल त्यांना सगळ्यांना विश्वासात घेऊन आयुक्त साहेब आणि आम्ही सर्वच त्यामध्ये पाठपुरावा करणार आहोत. मुळात परिस्थिती अशी आहे की एकूणच आजच्या सभेमध्ये आपण बघितलं असेल की प्रशासन हे वसई विरार मधल्या जे काही कुत्र्यांचा त्रास आहे त्याच्याविषयी बिलकुल गंभीर नाही. गेली अनेक दिवस आपण वसई विरारमध्ये बघत असेल तर नागरिकांवरती कुत्र्यांचा होणारा हल्ला असेल, त्याच पद्धतीने रॅबीजमुळे होणारे मृत्यू असतील, या सगळ्यांवरती गेल्या अनेक वर्षामध्ये कुठली कारवाई झाली नाही. आणि आज मुळात प्रशासनाकडे कुठली माहिती नाही. दर 5 वर्षांनी या श्वान जनगणना होते, श्वानाची गणना होते. ती श्वानाची गणना 20 ला झाली, 2020 ला. ती गणना केली महापालिका प्रशासनाने, त्याचे स्टाफ महापालिका प्रशासनाचा, पण जिल्हा परिषदेकडे अहवाल आहे. तो जिल्हा परिषदेचा अहवाल सुद्धा महापालिका प्रशासन घेऊ नाही शकलं. आणि त्यामुळे आज जे काही आकडे जे प्रशासन देत आहे हे आकडे अत्यंत म्हणजे गंभीर विषय आहे की हे आकडे खरे नाही आहेत. मुळात महापालिका प्रशासन सांगू शकत नाही की नेमके किती कुत्रे आहेत. आणि कुत्र्याचे जे काही प्रजननाची पद्धत आहे ही वर्षाला 2दा पिल्ल देणं आणि एक कुत्री ॲव्हरेज साधारणतः 4 ते 5 एका वेळेला देते, म्हणजे वर्षाला जवळपास 8 ते 10 देते. त्याच्यातली जर कुत्री 50% जगली तरी पुढच्या वर्षी हा आकडा जवळपास 1.5 लाखाच्या पुढे जाऊ शकतो. आणि एक्झिस्टिंग प्रशासन ज्या पद्धतीने सांगते की 1 लाख कुत्री आता आहेत, पुढच्या वर्षी 1.5 लाख, जवळपास 2.5 लाख कुत्री या एका वर्षामध्ये निर्माण होऊ शकतात. याच्या स्टेरिलायझेशनच्या संदर्भात, याच्या जे काही अँटी रॅबिजची वॅक्सिनेशन आहे या संदर्भात कुठलाही आराखडा प्रशासनाकडे नाहीये. हे जे काही स्टेरिलाइज आज महापालिका प्रशासन करते साधारणतः महिन्याला 1200 स्टेरिलायझेशनची आहे, परंतु हे स्टेरिलायझेशनची संख्या वाढायला पाहिजे, प्रॉपर आयडेंटिफिकेशन व्हायला पाहिजे आणि नेमका आकडा समोर यायला पाहिजे की नेमकी कुत्री किती आहेत. त्या कुत्र्यानुसार मग ऍक्शन प्लॅन ठरेल. त्यामुळे आम्ही प्रशासनाकडे मागणी केली की याचा जो ऍक्शन प्लॅन आहे तो द्या, नेमका आकडा द्या. आणि जे खरं म्हणजे पुढच्या 1 ते 1.5 वर्षामध्ये हे स्टेरिलायझेशन होणं गरजेचं आहे. ते जर नाही झालं तर परिस्थिती अत्यंत वाईट होईल. दुसऱ्या बाजूला कोट्यवधी रुपये खर्च होतो, परंतु केंद्र सरकारकडून जे अनुदान महापालिकेला मिळायला पाहिजे ते अनुदान महापालिका प्रशासनाच्या काय म्हणतात ते की महापालिका प्रशासनाने ते क्लेम केलं नाही. त्यामुळे कोट्यवधी रुपये केंद्र सरकारकडून जे येणार होते ते आज आलेले नाही आहेत. याला सर्वस्वी जबाबदार संबंधित अधिकारी आहे. मग कसं आहे, त्याची एक पद्धत आहे. दर 5 वर्षांनी कुत्र्याची गणना शासनामार्फत होते आणि कुत्र्याच्या संदर्भात कसं असतं की कुत्रा आपला विशिष्ट एरिया जो आहे तो सोडून इतर ठिकाणी जात नाही. त्याच्यामध्ये त्यांचा एक अल्फा कुत्रा असतो जो लीडर असतो. त्या लीडरच्या सांगण्याप्रमाणे किंवा लीडर जसं करतो तसं ती कुत्री फॉलो करतात. आणि जर तुम्ही एखाद्या एरियामध्ये 10 कुत्री असतील तर त्या 10 कुत्र्यांपेक्षा वेगळी कुत्री तर त्या ठिकाणी जन्म झाला तर अदरवाईज वेगळी कुत्री त्या ठिकाणी येत नाही. आणि प्रत्येक कुत्र्याचा एक ठराविक टेरिटरी आहे. हा जो डेन्सिटी पॉप्युलेशन आहे या ठिकाणी टेरिटरी छोटी आहे, गावांमध्ये टेरिटरी मोठी असते. त्यामुळे कुत्र्याची गणना करणं खूप सोपं आहे. परंतु मागच्या 5 वर्षामध्ये प्रशासनाने काही केलं नाही. आताच्या गणनेमध्ये काही माहिती नाही. त्यामुळे हे जे काही आकडे आहेत सगळे फसवे आकडे आहेत आणि त्यामुळे नीट उपाययोजना होत. मुळात हे दोन्ही जे ठेकेदार आहेत या दोन्ही ठेकेदारांना केंद्र सरकारची मान्यता नाहीये. AWBI अॅन्युअल वेलफेअर बोर्ड ऑफ इंडिया याची जी वेबसाईट आहे त्याच्यावरती जे मान्यता प्राप्त सेंटर्स आहेत किंवा मान्यता प्राप्त संस्था आहे त्याची यादी आहे, परंतु या दोन्ही संस्थांचं नाव त्या ठिकाणी नाही. आणि कुठली नवीन संस्था सुरू झाली, त्यांनी काम सुरू केलं तर त्याला त्या सेंटरला 6 महिन्याच्या आतमध्ये त्याची मान्यता घ्यावी लागते. परंतु आजपर्यंत जवळपास 1.5 वर्ष झाले कुठली मान्यता नाही. त्यामुळे केंद्र सरकारच्या आणि कायद्याच्या दृष्टीने बेकायदेशीर. आता आम्ही तीच मागणी केली की ह्या सगळे जे विषय आहेत संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार पकडायला पाहिजे. परंतु आपण बघितलं असेल तर महापौर महोदय या सगळ्या प्रशासनाला पाठीशी घालतात. नेमका मला उद्देश कळत नाही. हा विषय राजकारणाचा नाही, हा विषय वसई विरारकरांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. आज रोज प्रत्येक नगरसेवकाला आणि तुम्हाला सुद्धा कुत्र्याच्या संदर्भात लोकांचे फोन येतात, तक्रारी येतात आणि आपण रोज ऐकतो कुत्र्यांचे हल्ले आणि रॅबीजचे मृत्यू. त्यामुळे महापौर महोदयांना विनंती आहे की ह्या प्रशासनाला याच्यामध्ये पाठीशी न घालता, आम्हाला कोणाचाही प्रशासनाचा आकस नाही, परंतु वास्तव लोकांसमोर आलं पाहिजे आणि ठोस उपाययोजना झाली पाहिजे. अन्यथा
या ठिकाणी लोकांना जगणं मुश्किल होईल अशी परिस्थिती होईल.